नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजय जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क जवान म्हणजेच दारूबंदी पोलीस बघा या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य? बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र बघा देशामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे? बघा, भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला तो देश आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। भारत देश बघा उत्तर गोलार्धामधला या ठिकाणी तो देश आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं व्रत हे गेलेलं आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं व्रत हे गेलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। भारताच्या मध्यामधून बघा कर्कवृत्त हे गेलेलं आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? बघा, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील। 2.42% क्षेत्र बघा भारताने या ठिकाणी व्यापलेलं आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारताच्या अति दक्षिणेकडचा भाग म्हणजे इंदिरा पॉइंट हा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो भाग आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, भारताच्या अति दक्षिणेकडचा भाग म्हणजे बघा इंदिरा पॉइंट हा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो भाग आहे? बघा, इंदिरा पॉइंट बघा हा भाग अंदमान आणि निकोबार या राज्यामधला या ठिकाणी तो भाग आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतामध्ये विचारले, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं बघा सर्वात मोठं राज्य म्हणजे बघा राजस्थान हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा, लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील। लक्षद्वीप बेटे बघा अरबी समुद्रामधले ती बेटे आहेत। प्रश्न क्रमांक 8 पहा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा बघा या ठिकाणी बघा दुसरा क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 9 बघा, सर्वात कमी साक्षरता असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, भारतामध्ये विचारले, सर्वात कमी साक्षरता खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील। बिहार बघा या राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरता आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा, भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 राहील। 4 डिसेंबर बघा या दिवशी भारतीय नौदल दिन असतो। प्रश्न क्रमांक 11 बघा, भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? बघा, भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा पांढरा रंग बघा हे सत्य आणि शांती यांचे या ठिकाणी प्रतीक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कानपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, कानपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। कानपूर बघा हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भगीरथी व अलकनंदा या 2 नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, भगीरथी व अलकनंदा या 2 नद्यांच्या एकत्रित बघा प्रवाहाला गंगा नदी असे या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 14 पहा, रावी, चिनाब, झेलम, सतलज बघा या ठिकाणी काही नद्या आहेत। या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. रावी, चिनाब, झेलम, सतलज बघा या सर्व नद्या पहा सिंधू नदीचे या ठिकाणी उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 15 पहा मध्य प्रदेशामधील बघा बैतूल या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते. बघा मध्य प्रदेश या राज्यामध्ये बैतूल या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. मध्य प्रदेश या राज्यामध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये बघा तापी नदी ही उगम पावते. प्रश्न क्रमांक 16 पहा उलर बघा हे भारतामधलं एक प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा उलर हे भारतामधलं प्रमुख सरोवर जम्मू काश्मीर या राज्यामधल्या या ठिकाणी सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 17 पहा पेंच बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. पेंच बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा नागपूर महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या देशाला आहे. पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या देशाला आहे. बघा वायव्य दिशा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजेच पश्चिम बंगाल बघा हे राज्य भारतामध्ये तागाच्या उत्पादनामधलं प्रथम क्रमांकाचं ते राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधला बघा पहिला सिमेंटचा कारखाना सन 1904 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता. बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. भारतामध्ये विचारले सिमेंटचा पहिला कारखाना सन 1904 मध्ये मद्रास या ठिकाणी तो स्थापन करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सिमेंटचं सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होते. बघा सर्वाधिक सिमेंटचं बघा हे उत्पादन आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बघा सर्वाधिक सिमेंटचं उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये विचारले रेशीमचं सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते. बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. रेशीमचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते. बघा रेशीमचं बघा सर्वाधिक उत्पादन बघा हे कर्नाटक बघा या राज्यामध्ये रेशीमचं सर्वाधिक उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले पहिला आधुनिक लोहपोलाद कारखाना कुल्टी कोणत्या राज्यामध्ये तो सुरू करण्यात आला होता. बघा भारतामधला पहिला आधुनिक लोहपोलाद कारखाना बघा कुल्टी जो की पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 24 बघा वाघांचं राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला म्हणतात. बघा वाघांचं राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला म्हणतात. बघा वाघांचं बघा राज्य असं मध्य प्रदेश या राज्याला वाघांचं राज्य या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत. बघा खेत्री येथील बघा तांब्याच्या खाणी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. खेत्री येथील बघा तांब्याच्या खाणी राजस्थान या राज्यामध्ये बघा या ठिकाणी तांब्याच्या खाणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे. बघा सर्वात जास्त बघा स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा म्हणजे बघा रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. बघा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. बघा नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खंबाटकी घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा तो घाट आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. खंबाटकी घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा तो घाट आहे. बघा पुणे ते सातारा या महामार्गावर खंबाटकी हा घाट लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा साल्हेर हे महत्त्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा साल्हेर हे महत्त्वाचं शिखर बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा काय विचारले कृष्णा नदीची बघा महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे. कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे. बघा कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी 282 किमी बघा एवढी कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे. बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचे बघा काही प्रश्न आहेत तर मराठी व्याकरणचे प्रश्न या ठिकाणी पाहूयात. बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे.
बघा अग्नी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द बघा पावक या ठिकाणी अग्नी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा म्हणजे बघा तर या ठिकाणी वामकुश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आरोहण या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। आरोहण बघा ध्वजा आरोहण बघा आरोहण म्हणजे बघा वर चढणे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा तिलांजली देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तिलांजली देणे बघा तिलांजली देणे म्हणजे बघा त्याग करणे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 5 बघा दलाल व रिकामटेकडा बघा या ठिकाणी शब्द आहेत। हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा दलाल व रिकामटेकडा बघा हे शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी चित्रपट पाहत असेन बघा अशा प्रकारचं वाक्य आहे। या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। बघा मी चित्रपट पाहत असेन बघा असेन म्हणजे बघा भविष्यकाळाचं वाक्य अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी बघा उदाहरण आहे। मुख्यालय हा शब्द बघा मुख्या प्लस आलय मुख्यालय बघा स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ने एशी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत। ने एशी बघा ने एशी हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनिल हे पुढीलपैकी कोणत्या एका कवीचं या ठिकाणी टोपण नाव आहे। अनिल बघा अनिल बघा हे आत्मारावरावजी देशपांडे या कवीचं बघा अनिल हे त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे। आईने बाळाला निजविले अशा प्रकारचं वाक्य आहे। वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे। बघा सकर्मक भाव या ठिकाणी आपलं वाक्याचं या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी शब्द बघा युवक या ठिकाणी शब्द आहे। विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा युवकच युवती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्यावेळी दोन वाक्य बघा उभयनवी अव्यय यांनी जोडले जातात त्यावेळी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात। बघा दोन वाक्य बघा ज्यावेळी बघा दोन वाक्य उभयनवी अव्यय यांनी जोडले जातात कोणते विरामचिन्ह वापरतात। बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा अर्धविराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा गगन नभ अंतरिक्ष बघा हे आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा नीरज या ठिकाणी बघा या आकाश शब्दाचा समानार्थी या ठिकाणी नसलेला तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा भूपाल बघा भूपालचा बघा योग्य समानार्थी शब्द बघा या ठिकाणी राजा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। अनुकूल बघा अनुकूलचा बघा योग्य विरुद्धार्थी शब्द बघा प्रतिकूल या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा बघा या ठिकाणी म्हण आहे। या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा बघा एक बघा नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खडे चारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। खडे चारणे बघा खडे चारणे म्हणजे बघा पराभूत करणे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा मी रस्त्याने जात असेन अशा प्रकारचं बघा वाक्य आहे। वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। मी रस्त्याने जात असेन बघा असेन बघा भविष्यकाळामध्ये गेलेला आहे। ऑप्शन क्रमांक 2 अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक बघा दिग्विजय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे। बघा दिग्विजय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे।
बघा दिग्विजय बघा या शब्दामध्ये बघा या ठिकाणी व्यंजन संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चा ची चे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत। बघा चा ची चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो चा ची चे बघा हे प्रत्यय षष्ठी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचे या ठिकाणी बघा आजन्म हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचे या ठिकाणी उदाहरण आहे आजन्म। बघा आजन्म बघा जन्मापासून आजन्म बघा अव्ययीभाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनल बघा अनल विस्तव पावक बघा या ठिकाणी काही शब्द आहेत। बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा अनल विस्तव पावक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा आग्नेय शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले ज्याच्यावर उपकार केले गेलेत आहेत असा तो खालीलपैकी ज्याच्यावर उपकार केले गेलेत आहेत। बघा ज्याच्यावर उपकार केले गेले म्हणजे या ठिकाणी उपकृत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात। बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजे बघा सिंहावलोकन ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा पायमल्ली करणे बघा पायमल्ली करणे बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पायमल्ली करणे। बघा अवमान करणे बघा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील। बघा खर्च मेहनत हुकूम बघा या ठिकाणी काही शब्द आहेत। हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा खर्च मेहनत हुकूम बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 अरबी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा या ठिकाणी अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा क्रियाविशेषण या ठिकाणी अविकारी असलेला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। बघा मी चित्रपट पाहत जाईन बघा जाईन आहे भविष्यकाळाचा आहे पण पाहत जाईन। बघा मी चित्रपट पाहत जाईन बघा रेती भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी आपलं वाक्याचा काळ राहील। बघा या ठिकाणी इंग्रजीचे बघा या ठिकाणी काही प्रश्न आहेत तर या ठिकाणी इंग्रजीचे काही प्रश्न पाहूयात। बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड या ठिकाणी आपल्याला दिलेल्या बघा शब्दामध्ये योग्य स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे। चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड बघा रिस्पॉन्स बघा या ठिकाणी शब्द आहे करेक्ट स्पेलिंग असलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील RESPONSE रिस्पॉन्स ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग असलेला या ठिकाणी आपला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा करेक्ट द बघा चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड बघा या ठिकाणी आपला करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा तर या ठिकाणी बघा इव्हेंच्युअल ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील EVENTUAL इव्हेंच्युअल ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड या ठिकाणी आपला योग्य स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा OBDURATE ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा चूज अ करेक्ट सेंटेन्स ऑफ द बिलो बघा या ठिकाणी 4 वाक्य आहेत। या 4 वाक्यापैकी आपल्याला करेक्ट या ठिकाणी वाक्य असलेलं या ठिकाणी पर्याय आपल्याला सांगायचं आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 बघा देर आर 7 गर्ल्स इन द क्लास ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी बघा एक रिकामी जागा आहे। या रिकाम्या जागेमध्ये बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द येईल आपल्याला सांगायचा आहे। बघा आय डॅश डॅश अ लेटर टू द प्रिन्सिपल एस्टरडे या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये कोणत्या प्रकारचा शब्द येईल आय डॅश डॅश बघा अ लेटर टू द प्रिन्सिपल एस्टरडे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील आय मेल्ड बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अँटोनिमस ऑफ अफेक्शन या ठिकाणी बघा आपल्याला
अँटॉनिम विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. अफेक्शन. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी बघा सिम्प्लिसिटी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा व्हॉट इज द मिनिंग ऑफ द सॉफ्ट सोप. या ठिकाणी बघा आपला योग्य मिनिंग आपल्याला सांगायचं आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सॉफ्ट सोप. बघा सॉफ्ट सोप बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक 8वा बघा अँटोनिम्स ऑफ द मेहेम. या ठिकाणी आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक पीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा अँटोनिमस ऑफ रिग्रेशन. या ठिकाणी योग्य आपल्या या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा रिव्हर्शन ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक 10वा बघा अँटोनिमस ऑफ द टेम्पेस्टियस. बघा या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.